5 कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला 650 ते 700 कोटी निधी, हा कुठला न्याय, असा सवाल त्यांनी विचारला. तुला आतापर्यंत म्हणलं का मी महाज्योतीला इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारखेच आता आमची 2-3 वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा म्हणलो का आम्ही. म्हणूनच तो उघडा पडला मराठ्या समोर, ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पडला. आम्हाला सारथीला आमच्या पोराला आता शिक मिळायला लागली तर तो ते काढायला लागला. मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाणे काही का म्हणा ते नेते 2-4, पण गरीबचे ओबीसी म्हणतात आपल्याला बी हजारो कोटी रुपये दिला नाही माग. मराठे कुठं म्हणले महाज्योतीला कमवून दिले म्हणून, त्यांना दिलेले का काढायचे. याला ना बरोबरी करायची सवय लागली, याला रडून खायची सवय लागली. मर्दानगी याच्या अंगात लढायची नाहीये, आंदोलन करून मिळवायची याच्यात धमक नाही, पक्ष मोडून मिळवायचं, ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागलेली. त्याने मागतच केलं, येडावाकडा JR94 काढायला लावला, तिकडची शिवसेना मोडली, इकडे राष्ट्रवादीत आला, राष्ट्रवादी मोडली, आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला, आता ही राष्ट्रवादी मोडून आता पुन्हा भाजप मोडून काढी. सगळं फक्त पद मिळवायचं काम करतो ह्यो. याने कोणचंच काम सोयीनं केलेलं नाही, त्याला ते दबावपोटी आयतं होतंय. इथं मराठ्यांनी मर्दानगी सारखं लढून मिळवलंय. तुझ्यासारख्या आयत्या पिठावर योगाने विडीत आम्ही. आमचं आरक्षण खातोचे खातो 16%, परत 2% वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतोय तू. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.